आपल्या घरातीलच या दोन वस्तूंचा वापर करून जर खत तयार करून तुळशीच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाडावरती कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागली असेल तर ती देखील निघून जाण्यासाठी ही मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणकोणती कामे करायची, या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। झाडाला देण्यासाठी आज आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही काळी मिरी आहे। झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे, कारण हिच्या वापरामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होत असते। तुळशीच्या झाडाला तर हिचा वापर हा जरूर करावा, कारण तुळशीच्या झाडाला बुरशी किंवा कीड ही लवकर लागत असते। मात्र या मिरीचा वापर करताना देखील हा प्रमाणशीरच करावा, नाहीतर जास्ती वापरामुळे झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते। म्हणजे एका झाडासाठी 3 ते 4 मिरी ह्या पुरेशा होतात। झाडाला याचा वापर करताना अशा प्रकारे तिची पूड करून मातीमध्ये मिक्स करून द्यावी, किंवा अख्खी मिरी ही मातीमध्ये मिक्स करून दिली तरी देखील चालते। मात्र अशा प्रकारे पूड करून जर तुम्ही दिलीत तर ती मातीमध्ये ही लवकर मिक्स होते आणि झाडाला त्याचा लवकर फायदा होतो। तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते। सकाळचे किंवा संध्याकाळचे 3 ते 4 तास एवढे जरी ऊन या झाडाला मिळाले तरी देखील हे पुरेसे होते। मात्र आता हिवाळ्यामध्ये ऊन हे कमी प्रमाणामध्ये असते, त्यामुळे तुळस लावलेली कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभर या झाडाला ऊन मिळेल, म्हणजे हे झाड हे चांगले वाढेल। तुळशीच्या झाडाला ऊन हे कमी लागते, त्यामुळे पाणी देखील हे कमी प्रमाणामध्येच हे द्यावे लागते। जास्ती पाणी दिले तर झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात आणि खराब होतात। त्यामुळे जेव्हा झाडाला पाणी द्यायचे तेव्हा कुंडीतील माती अशा प्रकारे वरच्या बाजूची 1.5 ते 2 इंच कोरडी होईल तेव्हाच या तुळशीच्या झाडाला पाणी द्यावे। आणि जेव्हा तुम्ही या झाडाला पाणी द्याल तेव्हा झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत ते व्यवस्थित पोहोचले जाईल एवढे या झाडाला भरपूर असे पाणी द्यावे। आता झाडाला देण्यासाठी आपण ज्या दुसरी वस्तू आपण घेतलेली आहे ती म्हणजे ही चहा पावडर आहे। मी या ठिकाणी या ताज्या चहा पावडरचा वापर हा केलेला आहे। तुम्ही वापरलेली जी चहा पावडर आहे ती देखील घेऊ शकता, मात्र ती स्वच्छ धुवून सुकवून नंतरच तिचा वापर हा झाडाला करावा। चहा पावडरमध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची होऊन हिरवीगार आणि तजेलदार होण्यासाठी मदत होत असते। त्यामुळे ज्या झाडांना फक्त पाने येतात त्यांना चहा पावडरचा वापर हा जरूर करावा। मात्र या चहा पावडरचा वापर करताना हा प्रमाणशीर करावा, म्हणजे एका झाडासाठी फक्त अर्धा चमचा एवढीच ही ताजी चहा पावडर आपल्याला वापरायची आहे। जर तुम्ही वापरलेली चहा पावडर घेणार असाल तर ती 1.5 ते 2 चमचा या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता। आता ही अर्धा चमचा चहा पावडर आणि जी आपण काळी मिरीची पूड केली होती ती चिमूटभर म्हणजे साधारण पाव चमचा एवढी घेऊन या दोन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून आपण हे तुळशीच्या झाडाला याचा वापर हा करणार आहोत। झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती व्यवस्थित हलवून मोकळी करावी आणि तसेही दर 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे कुंडीतील माती ही हलवून मोकळी करावी। त्यामुळे मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपल्या झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित ऑक्सिजन पोहोचल्या गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते। साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढत राहते। आता आपण हे जे खत तयार केलेले आहे ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आणि झाडाला भरपूर असे आपल्याला पाणी द्यायचे आहे। तर अशा प्रकारे चहा पावडर आणि काळी मिरी याचा महिन्यातून एकदा जरी तुम्ही तुळशीच्या झाडासाठी वापर केलात
तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार चमकदार होण्यासाठी ही मदत होईल। तर अशा प्रकारे घरातीलच काही वस्तूंचा वापर करून तुम्ही खत तयार करून जर आपल्या तुळशीच्या झाडाला दिलेत तर खूप चांगला फायदा होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।